पीक स्पर्धेसाठी 19 डिसेंबरपर्यंत मुदत. कृषी अधिकाऱ्यांकडे करता येईल अर्ज. सर्वसाधारण गटासाठी 300 रुपयांचे शुल्क. राज्यात रब्बी हंगाम 2025साठी अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. प्रवेश शुल्क सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये व आदिवासी गटासाठी 150 रुपये आहे. हे शुल्क शासकीय कोषागारात भरावे लागेल. 40 एकर सरकारी जमीन पार्थच्या मीडिया कंपनीला विकली. शीतल तेजवानीला अटक. पार्थ पवारांचा नंबर कधी? अजिंठा बँकेत 36 बनावट एफडी उडीतून 78.86 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार. मजुराच्या नावे 80 लाखांचे बोगस कर्ज. अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव केंद्राकडे अजून आलेलाच नाही. कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांची लोकसभेमध्ये माहिती. अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही, अशी माहिती कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये दिली. अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली होती. परंतु महाराष्ट्र सरकारने केंद्राला 1,03,900 हेक्टर शेती नष्ट झाल्याचे सांगितलेले आहे. नोंदणीकृत दस्त करून सर्वच व्यवहार नियमित करता येणार. ग्रामीण भागातील शेती क्षेत्राच्या तुकड्यांचा व्यवहारांना मान्यता नाही. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव परिसरात मशीनद्वारे कांदा लागवड. शेतकरी सुखावणार. श्रम व वेळेची बचत. सध्या मशीनची संख्या कमी. प्रतिदिवस सुमारे 3 ते 5 एकर ट्रॅक्टर मशीनद्वारे कांदा लागवड पूर्ण होते. त्यासाठी 8 मजूर लागतात. या मशीनसाठी प्रति एकर 14,000 रुपये दर आकारला जात आहे. नगर परिषदा नगरपंचायतीचे निकाल आता 21 डिसेंबरला. 2 डिसेंबरला मतदान झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची मतमोजणी लावणीवर. उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाचा निर्णय. 21 डिसेंबरला कळणार नगराध्यक्ष कोण. गाय आणि म्हैस दूध खरेदी दरात प्रत्येकी 1 रुपयाची वाढ. दुधाची आवक कमी असल्यामुळे कातर दूध संघाकडून दरवाढीचा निर्णय. शेतकऱ्यांना फायदा. गाय दूध खरेदी दर 36 रुपये तर म्हैस दूध खरेदी दर 52 रुपये 20 पैसे असणार. राज्यभर राडा. मतदानाला गालबोट. बोगस मतदारांची धरपकड. पैसे वाटप, हाणामारी आणि लाठीचार्ज. यवतमाळ जिल्ह्यात किसानमधून 1193 शेतकऱ्यांना टचू पडत. प्रशासनाने दाखवलाय नियम. एकाच कुटुंबात दोघांना लाभ नाही. 5056 शेतकऱ्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. पंतप्रधान कार्यालय नव्हे तर आता सेवातीर्थ म्हणा. राज्यभवन आता लोकभवन नावाने ओळखलं जाईल. केंद्राचा आता नवीन निर्णय. शिरूरमध्ये एका मताला 1000 रुपयांचा दर. एका कुटुंबाला मिळाले लाख रुपये. मतदारांची दिवाळी झाली. दुपारनंतर प्रचंड वेगाने शिरोळ शहरात आर्थिक उलाढाल होऊन अक्षरशः पैशांचा पाऊस पडला. पैशाच्या गणितावर अनेक प्रगांमधील गणिते बदललेली. यंदाही खुलताबाद तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू होणार की नाही? खरेदी विक्री संघाकडून सोयाबीन मका खरेदी सुरू. पुणे जिल्ह्यात 68% मतदान. इंदापूरमध्ये सर्वाधिक म्हणजे 79.89%, तर तळेगावमध्ये सर्वात कमी 49.24%, 24% मतदान. मध्य भारतासह महाराष्ट्रातील अतिवृष्टीची तीव्रता वाढणार. मान्सून 6 ते 8% जास्त बरसणार. हवामान शास्त्रज्ञांचे निष्कर्ष. कॅपॅसिटर बसवा. रोहित्रे यंत्रणेची हानी टाळा. महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन. आता विद्युत पंप जळणार नाहीत. ऑटो स्विचचा वापर टाळण्याचे वीज कंपन्यांचे शेतकऱ्यांना आवाहन. हुरड्याला सुक्या मेवाचा भाव. हुरड्याचा हरभऱ्याचा हुरडा बाजारात दाखल. पुरवठा मर्यादित असल्यामुळे दरवाढ. संसार साथीवरून केंद्र सरकारचा युटर्न. आधी अनिवार्य, आता म्हटले कधीही डिलीट करू शकताय. हेरगिरीचा आरोप फेटाळलाय. कांद्याचे दर कोसळले. शेतकऱ्यांनी लावणीकडे पाठ फिरवल्यामुळे रोपे अक्षरशः कोमेजली. उसात कांदा लावणीकडे शेतकऱ्यांची पाठ फिरवलीये. साहजिकच बाजारात कांदा रोपे ग्राहकांच्या मागणी अभावी कोमेजू लागलेत. महागडे बियाणे घेऊन वाढवलेल्या रोपांना मागणी असल्यामुळे रोपे विक्रेत्यांमध्ये चिंतेचंच वातावरण आहे. एकनाथ शिंदेंसोबत मतभेद नाहीतच, पण सर्व गोष्टींवर एकमत देखील नाही. मुख्यमंत्री फडणवीसांकडून महायुतीमधील मतभेदांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न. केळी दरामध्ये 7.5 महिन्यानंतर सुधारणा. काश्मीरामध्ये पाठवणुकीच्या केळीला 2,000 रुपयांचा दर. गिरणीतून रब्बेचे आवर्तन सुटणार. 22 डिसेंबरपर्यंत एरंडोलमध्ये पोहोचणार. दुहेरी पाणीसाठा शेतकऱ्यांसाठी पर्वणी. दोन्ही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध. सततच्या संकटांमुळे मोसंबी आगाराला घरघर. बागा तोडून दुसऱ्या पर्यायाचा अनेक बागायतदारांकडून शोध सुरू. हवामानातील बदलाच्या संकटांमुळे जुन्या आणि नव्याने लावलेल्या बागा शेतकरी काढून टाकू लागलेत. फळपीक टिकवण्याचा प्रयत्न करणारे बागायतदार अशा विदारक स्थितीमुळे हतबल झाल्याचं पाहायला मिळतंय. हंगामातील पहिला मका पंजाबकडे. लासलगावहून रेल्वेने 2600 टन मका रवाना. वेळ आणि वाहतूक खर्चात बचत होणार. जनगणना फेब्रुवारी 2027 पासून. लोकसभेत सरकारची माहिती.
पहिला टप्पा घरांची यादी आणि घरांच्या जनगणनेचा असेल. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सोयीनुसार एप्रिल ते सप्टेंबर 2026 या दरम्यान हा टप्पा 30 दिवसांच्या कालावधीमध्ये पूर्ण केला जाणार आहे. बिबट्या जनसंख्या नियंत्रण प्रस्तावाला मंजुरी द्या, खासदार निलेश लंके यांची केंद्राकडे मागणी. नंदुरबारमधील मिरची पावडर उद्योगाला यंदा तुटीचा ठसका. मिरची उत्पादन कमी आल्यामुळे कच्च्या मालाची कमतरता. उद्योगांची उलाढाल कमी होणार. मिरची पावडर तयार करणारे 40 उद्योजक यंदा अडचणीमध्ये. काय पेरायचं, कधी विकायचं, शेतकऱ्यांना ॲप सांगणार. वन स्टॉप सोल्युशन आणि मराठी चॅटबॉट. कृषी विभागाने केला विकसित हे ॲप शेतकऱ्यांसाठी डिजिटल सल्लागार म्हणून काम करणार आहे. महाविस्तार ॲपचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी असणे अनिवार्य असणार आहे. ज्यांच्याकडे हा आयडी नसेल त्यांना हे ॲप वापरता येणार नाही. अहिल्यानगर जिल्ह्यात सेस अंतर्गत 158 पशुपालकांना अनुदान, दूध काढणी यंत्र आणि मुक्त संचार गोठा अनुदानासाठी निवड. 50% अनुदानावरील दूध काढणी यंत्र आणि 60% अनुदानावर मुक्त संचार गोठा या योजनांचा लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया जिल्हा परिषद लकी ड्रॉ पद्धतीमध्ये करण्यात आली. पुणे जिल्ह्यात ऊस गाळपात खासगीची बाजी, उतार्यात सहकारी आघाडीवर. जिल्ह्यातील कारखान्यांनी 29,37,220 टन ऊस गाळप केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केळी उत्पादक पश्चातापाच्या खाईत उभ्या बागा फेकून उकडल्या. शेतकऱ्यांकडून 200 रुपये क्विंटलने खरेदी. किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांना 40 ते 50 रुपये डझन. सोलापूर जिल्ह्यात पीएम किसान सन्मान योजनात 3,000 लाभार्थी फिल्टर झाल्यात. 1,729 शेतकरी लाभार्थी कमी झालेत. 1 केवायसी बंधनकारक हप्ते रखडले. जळगाव जिल्ह्यात मक्याची रेकॉर्ड ब्रेक लागवड, पण जिल्ह्यात शेतकरी हैराण. जळगाव जिल्ह्यामध्ये दर हमी भावापेक्षा 1,000 रुपयांनी कमी खरेदीची प्रतीक्षा. शेतकऱ्यांचा घरात असताना सरकारी खरेदी मात्र बंद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 8 महिन्यात 38 बालविवाह रोखले. संबंधित 7 कुटुंबांवर गुन्हे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये 26 जानेवारीपर्यंत व्यापक मोहीम. अकोला जिल्ह्यातील ग्राम मंडळातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी हेलपाटे. CCIकडे नोंद होईना. शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका. कापूस विक्रीसाठी जाचकाटी. पुनर्गठनची योजना, व्याजदराचा फटका. राज्यातील शेतकऱ्यांसमोर पेच. पंजाबराव देशमुख व्याज सवलतीला मुकावे लागणार. या कर्जमाफीत पुनर्गठित कर्जाचा समावेश केला जाणार का, याविषयी काही स्पष्टता नाही. कर्जमाफीच्या आशेने व्याज सवलतीला मुकावे लागणार ही भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि यापेक्षा कर्जाची परतफेड करून प्रोत्साहन अनुदानाचा लाभ घेतलेला बरा, असं मत प्रवाह पुढे येताना दिसत आहे. हिवाळा आला आणि लिंबाचा बाजार गडगडला. 4 वर्षातील सर्वात कमी भाव. मजुरी आणि वाहतूक देखील निघेना. जुलैपासून लिंबाच्या भावात मोठी घसरण होत आहे. शेतकऱ्यांना प्रति किलो केवळ 5 ते 15 रुपये इतकाच दर मिळतोय. अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव केंद्राकडे अजूनसुद्धा आलेलाच नाही. कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांची लोकसभेमध्ये माहिती. शेतकऱ्यांना 82,37,00,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. संचारसाथीवरती गदारोळ नको असेल तर डिलीट करा. सरकारचा बचावात्मक पवित्रा. काँग्रेस आक्रमक झाले. इमारतीच्या 3,774 परवानग्या, भोगवटा प्रमाणपत्र फक्त 211 बांधकाम व्यावसायिक मालमत्ताधारकांकडून. नियम पायदळी. ग्राममंडळामधील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी हेलपाटे घ्यावे लागतात. CCIकडे नोंद होईना. शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका. शेती कामं करताना वाघाच्या हल्ल्यामध्ये वृद्ध महिला ठार झालेली असून आरमोरी तालुक्यामधली ही घटना घडलेली आहे. इंजेवरी परिसरामध्ये दहशत निर्माण झालेली असून वर्षभरामध्ये 5 जणांचा यामध्ये बळी गेला. पंधरवाड्यातील ही तिसरी घटना. 5 वर्षामध्ये 2 लाख खाजगी कंपन्या बंद झालेल्या असून केंद्र सरकारचा लोकसभेमध्ये खुलासा. बंद कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत कोणताही प्रस्ताव नाही. शेल कंपन्यावरती कारवाईला वेग आलेला असून सरकारकडून विद्यमान आणि नव्या कंपन्यांना आकर्षक कर पर्याय उपलब्ध होणार. सततच्या संकटामुळे मोसंबी आगाराला घरघर लागलेली असून बागायतदारांतून दुसऱ्या पर्यायाचा अनेक बागायतदारांकडून शोध सुरू आहे. केळीच्या दरामध्ये 4.5 महिन्यानंतर सुधारणा झालेली असून काश्मीरामध्ये पाटणुकीच्या केळीला 2,000 रुपयांचा दर मिळतोय. भारतामध्ये येणार 4.8 कोटी नोकऱ्यांची संधी. ग्रीन इकॉनॉमीमध्ये 360 लाख कोटींची गुंतवणूक येणार. अमृत अभियानांतर्गत 182 कोटीच्या कामांची वर्क ऑर्डर जारी करण्यात आली. निमकदापर्यंत 32 किमी जलवाहिन्यांचे जाळे विणण्यात आले. अकोला जिल्ह्यामधील काठीपाटी प्रकल्पामुळे सिंचन क्षमता ही 4,000 हेक्टरपर्यंत वाढणार असून 1,800 हेक्टर सिंचन क्षमता नलिका वितरणामुळे वाढणार आहे.
तुम्ही हे कार्ड काढले का नाही तर तुम्हाला सुविधा आणि योजनांना मुकावे लागणार. UID बंधनकारक असून केंद्राच्या धर्तीवरती हा नवीन उपक्रम राबविण्यात येत आहे. बोगस मतदारांचा सुटसुराट झालेला असून बुलढाण्यामध्ये 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांच्या तावडीमधून बनावट मतदार पडवला. उर्दू हायस्कूल केंद्रावरती बोगस मतदानाचा आरोप केला जातोय. शेतकऱ्यांना 15 डिसेंबरपर्यंत उतरवता येणार पीक विमा. अडचण असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. 13 दिवस शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागासाठी मिळणार आहे. एकल महिलांच्या मुलांना दरमहा 2250 रुपयांची शिष्यवृत्ती वाटप केली जाते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना तसेच कोरोनामध्ये पालक गमावल्यांना दरमहा 4000 रुपयांची वितरण केले जाते. मनरेगामध्ये मनासारखं झालं. कामाची आर्थिक मर्यादा 2 वरून आता 7 लाखावरती आली आहे. वैयक्तिक मालमत्तेवरील कामासाठीची आर्थिक मर्यादा वाढवलेली असून लाभार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा. मानोरा तालुक्यामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार? लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा शेतकऱ्यांना बसतोय फटका. पीएम किसान सन्मान योजना 3000 लाभार्थी झाले फिल्टर. 1729 शेतकरी लाभार्थी झाले KYC बंधनकारक. रखडले हप्ते 29 दिवसांमध्ये कशा बसणार? 6.5 लाख नंबर प्लेट हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. 31 डिसेंबरपर्यंत आता मुदत वाढ देण्यात आलेली आहे. कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवा. रोलित्री व्याज नियंत्रणाची हानी टाळा. महावितरणाचं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करण्यात आलं आव्हान. कंदसड आणि तांबड्या कारप्यानं वाढवली हळद उत्पादक शेतकऱ्यांची चिंता. यामुळे आता शेतकरी झालेत हवालदिल. शेतकऱ्यांनी सोयाबीन शासकीय केंद्रावरतीच विक्री करून नुकसान टाळावं. AG बोराडे म्हणाले. मंठा येथे शासकीय हमीभाव खरेदी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. राहेर परिसरामध्ये उसाला आग लागलेली असून यामध्ये शेतकऱ्याचं 6.5 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली असून शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी केली जाते. तुरीवरती अळीचा प्रादुर्भाव. शेतकरी चिंताग्रस्त झालेले असून फवारणी करून सुद्धा अळीचा नायनाट होईना. कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन तसंच कार्यशाळा घेण्याची होते मागणी. सायफूड उत्पादनामध्येच खोटा हे सांगा, यातमध्ये आमचा काय दोष आहे? शेतकऱ्यांचा केविलवाना दावा. नाफेड अटी शर्तींवरती मात्र कायम आहे. सध्यास्थितीमध्ये हरभऱ्यावरती खुडाळ, मुडकूज आणि मर रोगाचा प्रकोप दिसून येत आहे. बुरशीजन्य विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला असून व्यवस्थापन नसल्यास उत्पादन कमी होणार. रस्त्यालगतच उंच नालीमुळे शेतकरी त्रस्त झालेले असून मड निडेली अपघाताचा धोका वाढला. बांधकाम विभागानं दखल घेण्याची मागणी केली जाते. आरमोरी परिसरामध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1.90 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. सामाजिक बांधिलकी. पोलीस पाटील सरसावले. बांधकाम कामगारांच्या नावावरती आर्थिक गैरव्यवहार होत असून देवडगाव येथील प्रकार ग्राम रोजगार सेवकांचा होतोय प्रताप. CCIच्या अटीमुळे कापूस उत्पादक सापडले अडचणीमध्ये. 800 करण्याची परिसरातील शेतकऱ्यांनी केली मागणी. खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागतो शेतकऱ्यांना कापूस. वन्य प्राण्यांकडून शेतामधील पिकांची मोठी नासाडी झालेली असून यामध्ये शेतकरी खूप हैराण झालेले आहेत. चिकणी चामणी परिसरामध्ये वाढला आहे दोस्त. बंदोबस्ताची केली जाते मागणी. शाश्वत शेती आणि पाण्याच्या पुनरुज्जीवनासाठी केला जाणार प्रयत्न. 5 दिवसीय प्रशिक्षण. दिल्लीच्या विद्यार्थ्यांची शेतीला थेट भेट देण्यात आली. कर्जमाफीची घोषणा तरीसुद्धा बँकांकडून ऊस बिलामधून वसुली केली जाते. शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात असून शासनाकडे तक्रार दाखल केली जाते. आंदोलन तीव्र करणार, सुनील फराटे म्हणाले. जळगाव जिल्ह्यामध्ये मक्याची रेकॉर्ड ब्रेक लागवड झालेली असून मक्कापण जिल्ह्यामध्ये शेतकरी हैराण झालेले आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये दर हमीभावापेक्षा 1000 रुपयांनी कमी मिळतोय. खरेदीची सुद्धा शेतकऱ्यांना प्रतीक्षा. सोन्याच्या दरात 1600 रुपये तर चांदी 5000 रुपयांनी घसरलेली असून आठवड्याभरापासून सुरू असलेल्या भाववाढीला आता ब्रेक लागलेला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा सप्ताहाला सुरुवात झालेली असून 7 डिसेंबरपर्यंत शेतकरी करू शकतात